नमस्कार. नवरात्रीचे 9 दिवस देवीची मनोभावे सेवा करून तिच्या स्त्री शक्तीचा जागर केला जातो. नवरात्रीमध्ये देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेत कशाचीच कमी पडू देत नाही. प्रत्येक व्यक्ती या नवरात्रीमध्ये जमेल ती सेवा करण्याचा प्रयत्न करत असते. नवरात्रीमध्ये उपवास केले जातात, सप्तशतीचा पाठ केला जातो, तसेच अष्टमीला कन्यापूजनही केले जाते. अशा पद्धतीने मातेची सेवा, तिचा एक स्त्री म्हणून सन्मान केला जातो. तर अशाच पद्धतीने नवरात्रीत देवीची सुवासिनींकडून ओटी भरली जाते. प्रत्येक विवाहित स्त्री ही नवरात्रीत देवीची ओटी भरते. ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाचा सन्मान करणे. ओटी भरणे ही भारतीय लोकसंस्कृतीतील स्त्री जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची रूढी आहे. एका अर्थाने स्त्रीच्या मातृत्वाचा, तिच्या सर्जनशीलतेचाच आपल्या भारतीय संस्कृतीने केलेला गौरव असतो. लग्न समारंभ असो, डोहाळ जेवण असो, बारसे असो किंवा सासरी जाणारी लेक असो व सणासुदीला बोलावलेली सवाष्ण असो, यातील प्रत्येक वेळी ही सुवासिनीची ओटी भरली जाते. सर्वप्रथम मुलीची ओटी ही तिच्या साखरपुड्यात भरतात. ओटी भरण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे एका सुवासिनीने दुसऱ्या सुवासिनीला संतती सुखासाठी दिलेल्या शुभेच्छा. एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो. आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्या प्रति कृतज्ञता म्हणून, तसेच आपल्या मुलांना तसेच आपल्याला तिचे शुभाशीर्वाद मिळावे म्हणून नवरात्रीत देवीची ओटी भरतात. नवरात्रीत देवीची ओटी तुम्ही कधीही भरू शकता. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा मंदिरात जाऊन तिथे भरा किंवा घरच्या घरी भरली तरी सुद्धा चालते. आजच्या काळात स्त्रियांच्या नोकरी व्यवसायामुळे काही गोष्टी वेळच्या वेळी करणे शक्य होत नाही. त्यामुळे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कधीही ओटी भरून घ्यावी. तसं बघितलं तर देवीची ओटी ही अष्टमीला किंवा नवमीला भरणे हे अत्यंत शुभदायी मानलं जातं. कारण अष्टमीला बहुतेक सर्वच स्त्रिया उपवास करतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी ओटी भरणे हे केव्हाही चांगले असे म्हणतात. जेवण करून किंवा दशमी खाऊन ओटी भरू नये. उपवासाच्या दिवशी ओटी भरणे शुभ मानले जाते. म्हणून अष्टमीला देवीची ओटी भरतात किंवा शक्य नसेल तर नवरात्रीत जेव्हा तुम्ही उपवास कराल त्या दिवशी ओटी भरून घ्यावी. तर अशा पद्धतीने नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगल प्रसंगी देवीची ओटी भरली जाते. ती कशी भरतात ते आपण बघूया. देवीची ओटी भरताना 6 वारी साडीऐवजी 9 वारी साडी आणि खण प्रामुख्याने अर्पण केला जातो. देवीला 9 वारी साडी अर्पण करण्यामागे एक शास्त्र आहे. ते हे की देवीच्या 9 रूपांची पूजा असते. तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांच्या शक्तीचा प्रतीक मानला जातो. देवीला अर्पण करायची साडी ही रेशमी असावी. देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशमी वस्त्रात शोषून घेतल्या जाऊ शकतात. त्यावर खण व ओटीचे साहित्य ठेवावे. श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी. देवीला ओटी भरण्यासाठी काळा रंग वापरू नका, तर त्याऐवजी लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा या प्रकारचे रंग. एका स्त्रीसाठी सौभाग्याचे रंग म्हणजे लाल, पिवळा, हिरवा. त्यामुळे देवीची ओटी भरताना त्यात या रंगाची साडी निवडा. एका ताटात साडी ठेवा. त्यावर खण, नारळ, अखंड सुपारी, हळद कुंकू, हळकुंड, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ, पानाचा विडा आणि खडीसाखर देखील ठेवावी. ताटात नारळ ठेवताना नारळाचा शेंडा देवीच्या दिशेने असावा. पानाचा विडा ठेवताना एक गोष्ट लक्षात असावी, त्यात सुपारी आणि तंबाखू नसेल. अशा प्रकारे देवीची ओटी तयार होईल. त्यानंतर ती ओटी देवीसमोर घेऊन जा आणि देवीसमोर उभी राहून तिच्याकडून सुख समृद्धीचा आशीर्वाद मागा आणि तिची ओटी भरायला घ्या. ताटात असलेले सर्व साहित्य म्हणजेच ओटी देवीच्या चरणी अर्पण करा आणि त्यावर तांदूळ वाहा आणि देवीला प्रार्थना करा. ओटी भरताना हाताची ओंजळ छातीसमोर ठेवून उभे राहा. हाताची ओंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे मनोमय कोशातील सत्वकणांचे प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होते. अगदी शक्य नसल्यास साध्या खणा नारळाने जरी ओटी भरली तरी सुद्धा ती देवीला पावन होते. कारण शेवटी भाव तेथे देव हेच महत्त्वाचं. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.